उपाध्यायकां श्रीसिद्धान्तसुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधकां पञ्चैते परमेष्ठिनः प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम्। श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुट प्रद्योतरत्नप्रभा भास्वत्पादनखेन्दव प्रवचनां बोधिन्दव स्थायिनः। ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठका साधव स्तुत्या पञ्चगुरव कुर्वन्तु ते मङ्गलम्। सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगरादिनाथजिनप त्युक्तोपवर्गप्रद धर्मसूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममि कुर्वन्तु ते मङ्गलम्। नाभेयादिजिनादिपास्त्रिभुवन ख्याता चतुर्विंशति श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये चक्रिणो द्वादश ये विष्णु प्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशति त्रैकाल्ये प्रथिता स्त्रीषष्टिपुरुषा कुर्वन्तु ते मङ्गलम्। काय पुढचं ये सर्वौषधरुद्धय सुतपसो वृद्धिंगता पञ्चये ये चाष्टाङ्गमहानिमित्तकुशला एष्टाविधाश्चारिणां पञ्चज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो ये बुद्धिरुद्धीश्वरा सप्तैते सकलार्चिता गणभृत कुर्वन्तु ते मङ्गलम्। कुर्वन्तु मे मङ्गलम् कुर्वन्तु नो मङ्गलम्। मंगलाष्टक स्तोत्रमध्ये 5वा श्लोक आहे आज. काय सांगायला लागले त्याच्यामध्ये? मागच्या श्लोकामध्ये 64 रुद्धी प्राप्त हे 63 शलाका पुरुषांचं वर्णन केलं की ते मंगलरूप आहेत आपल्याला म्हणून. आता या श्लोकामध्ये करतायत काय, 64 रुद्धींचं जे धारी आहेत असे ते ज्ञानी मुनी जे आहेत ते आपल्यासाठी मंगलरूप आहेत. ह्याच्यासाठी त्यांनी म्हणजे सगळ्या रीतीने मंगलप्रद कोण आहेत ह्याचं वैशिष्ट्यपूर्ण सगळं कथन सगळ्या श्लोकांमध्ये करून दाखवलं आहे. मग काल बघितलं सगळं काय होतं, एक तर सांगितलं निश्चयाने वास्तविक माझा आत्माच मंगलमय आहे, आणि मग जी शुद्धोपयोगाची पर्याय प्रगट झाली जी की त्या विषयाला धरून आहे ती पर्यायसुद्धा उपचाराने मंगल म्हणली गेली, आणि त्याचं फळ जे मिळालेलं अतिंद्रिय आनंद आहे, अरिहंत सिद्धदशा आहे, तीसुद्धा व्यवहाराने मंगल म्हणली जाणार. तर तिथं पुढं सांगतात की आता जे मुनी आहेत कुठल्या कुठल्या रुद्धींचे धारी. मग आता ह्याच्यामध्ये ॲक्च्युली मध्येच एकदा असं विचार आलं होतं की 64 रुद्धींबद्दल जरा असं विशेष आपण जाणून घ्यावं म्हणून. ते बरोबर ह्याच्यामध्ये वर्णन आलं आहे. म्हणजे परमर्षी स्वस्तिमंगल विधानमध्ये पण त्यांनी घेतलेलं आहे रुद्धींचं सगळं कथन, किंवा त्या रुद्धिधारी मुनींच्या विषयी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. पण आता या एका श्लोकावरून आपण
जेवढं शक्य आहे तेवढं 64 वृद्धींचं कथन बघू. तेवढ्यावरून विशेषतः जरा समजेल आपल्याला. तर काय घेतलं, ये सर्वौषध रुद्धयः, जे सर्व औषधी रुद्धी प्राप्त आहेत, सुतपसः वृद्धिंगता पंचये, जे तपाने चांगल्या तपाच्याद्वारे वृद्धिंगत झालेले आहेत, म्हणजे सर्व औषधी आदी रुद्धींचे धारी आहेत, तपाच्याद्वारे ज्यांनी या सगळ्या रुद्धी प्रगट केलेल्या आहेत असे ते. पुढं सांगितलं, आणि अष्टांग महानिमित्त कुशला, अष्टांग महानिमित्तामध्ये कुशल असं घेतलं का. पुढं अष्टविध चारण, म्हणजे 8 प्रकारचे चारण वृद्धी घेतली, म्हणजे सगळ्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये घेतलेत त्यांनी. ॲक्च्युली चारण वृद्धीमध्ये 9 भेद घेतलेत. अष्टांग महानिमित्त म्हणजे ॲक्च्युली हे आज माझ्याकडे ते भाषांतरचं पुस्तक नाही आहे. वृद्धींचे मूळ 8 भेद घेतले ना. कुठले कुठले? बुद्धिवृद्धी, विक्रियावृद्धी, बलवृद्धी, चारणवृद्धी, तपवृद्धी, औषधीवृद्धी, रसवृद्धी आणि क्षेत्रवृद्धी, असे एकूण वृद्धींचे मूळ 8 भेद आहेत. आणि मग त्याच्यामध्ये ते 8 प्रकारच्या वृद्धींचे एकूण 64 भेद होतात. मग ते कुठले काय वगैरे त्याचं विश्लेषण पुढं बघू. मग ते त्यांनी सामान्य अर्थ सांगते तोपर्यंत काय आहे ते. 5 ज्ञानाचे जे धारी आहेत, 3 प्रकारच्या बलाचे जे धारी आहेत, असे ते बुद्धिवृद्धीश्वर. एक पहिली जी बुद्धिवृद्धी आहे त्याच्यामध्ये एकूण 18 भेद होतात. म्हणजे केवल ज्ञान, मनपर्य ज्ञान, अवधी ज्ञान वगैरे असे. परत ते कोष्ठस्थ, धान्योपम वगैरे हे जे घेतलेले आहेत हे सगळे बुद्धिवृद्धीचे भेद आहेत. आणि एका बुद्धिवृद्धीमध्ये कुठले कुठले भेद आहेत हे त्यांनी थोडंसं त्यातलं वर्णन घेतलंय. 5 ज्ञानाचे धारी असे, 3 बलाचे धारी असे, जे काय बुद्धिवृद्धीचे भेद आहेत त्याने सहित असणारे ते मुनी, जे भावलिंगी संत आहेत, ते माझ्यासाठी मंगलरूप आहेत. आणि आता एका पुढच्या लाईनमध्ये घेतलं, सप्त येते सकल अर्चिता गणभृतः, म्हणजे हे जे 7, म्हणजे अशा प्रकारचे जे 7 वृद्धींचे धारी आहेत, सकल अर्चिता, संपूर्ण जनांकडून जे अर्चित म्हणजे पूजित आहेत, असे ते गणभृत म्हणजे मुनींचा समूह, ते माझं मंगल करोत. गण म्हणजे मुनींचा समूह किंवा श्रेष्ठ कोण असतील ते गण म्हणले, किंवा गण म्हणजे समूह असा अर्थ होतो. भृत म्हणजे इत्यादी वगैरे. तर जे मुनींचा समूह वगैरे आहे असे ते सर्व माझ्यासाठी मंगल होत, किंवा ते माझं मंगल करोत, आपलं मंगल करोत, अशी 64 वृद्धींची तिथं त्यांनी विस्तृत रूपाने वर्णन घेतलंय. तर आता 8 प्रकारचे मूळ वृद्धी आहेत. कुठल्या कुठल्या? बुद्धी, विक्रिया, चारण, बल, तप, औषधी, रसवृद्धी आणि क्षेत्रवृद्धी, असे त्याचे मूळ 8 भेद आहेत. आणि मग त्याचे उत्तर भेद घेत असताना सगळे मिळून 64 भेद होतात. मग वृद्धी म्हणजे काय आहे? ज्या वृद्धी प्रगट होतात मुनींना, ती वृद्धी म्हणजे काय आहे? काहीतरी विशेष असेल. पर्याय आहे, ती विशेषता आहे. मग कशातली विशेषता आहे त्यानुसार त्याला त्या भेदात घातलंय. बुद्धिवृद्धी म्हणा किंवा तपवृद्धी म्हणा, ज्याची ती विशेषता आहे त्यानुसार त्यांना त्या टाईपमध्ये इन्क्लूड केलं जातं आहे. मग ते सांगितलं त्यांनी की सर्व वृद्धी, या ज्या 64 वृद्धी आहेत त्या कोणाला असतात? तर फक्त मुनींनाच असतात. म्हणजे जे कोणी भावलिंगी संत आहेत तर त्यांनाच या वृद्धी प्राप्त होतात. का बरं प्राप्त होतात? तर त्याच्यासाठी सांगितलं अनेक भवाच्या तपाची साधना आहे त्यांची. आणि मग ते त्याच्या निमित्तात त्यांना या सगळ्या वृद्धी प्राप्त झाल्यात. म्हणजे असं नाही आहे की लगेच आज मी दीक्षा घेतली आणि मला असं प्रगट व्हावं.
तर सांगितलं अनेक भवामध्ये जे काही त्यांनी उग्र तपश्चर्या केली आहे, त्याच्या निमित्तामध्ये जे काही सगळ्या कर्मांची अनेक त्यांची निर्जरा झालेली आहे, त्याच्यात विशिष्ट क्षयक्षम प्रगट झाला आहे, तर त्याचं फळस्वरूप या रुद्धी त्यांना प्राप्त होतात. पण रुद्धींच्या प्राप्तीसाठी ते तप करत नाहीत. म्हणजे काय म्हणायचं, त्याच्याकडे त्यांचं लक्षच नाही आहे ना, की ते मला पाहिजे या अपेक्षेने जर कोणी करायला गेलं तर एकतर त्यांचं भावलिंगत्व राहणार नाही, आणि दुसरं म्हणजे ती कितीही ती पाहिजे म्हटल्यावर त्या रुद्धी प्रगट होत नसतात. तर ते सांगितलं सहजतेने मिळालेलं फळ आहे, अनपेक्षित म्हणा चालतंय त्यांना, आणि इवन त्यांना त्या रुद्धींचा वापर करावा हे सुद्धा भाव नसतात, किंवा त्याचं ज्ञान पण नसतं. जसं उदाहरण काय, विष्णुकुमार मुनींना कुठं ज्ञान होतं की आपल्याला रुद्धी प्रगट झाली आहे. जेव्हा त्या क्षुल्लकजींनी येऊन सांगितलं त्यांना की तुम्हाला रुद्धी प्राप्त आहेत आणि तुम्ही त्या मुनींचं संरक्षण करायला जावा, आणि मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं ना, परीक्षा करून बघण्यासाठी आपला हात लांबवला तर जिथं बसले होते तिथून मेरू पर्वतापर्यंत हात पोचला. म्हणजे इतका हात पसरला त्याच्यावरून त्यांना समजलं की. आणि मागे एकदा सांगितलं होतं विष्णुकुमार मुनींविषयी की त्यांच्या तपाची विशेषता इतकी होती म्हणले की ते ज्या स्टेजला पोचले होते तिथून असं त्यांनी एक उपमा दिले. त्या एका महाराजजींनी ते काहीतरी कथा रंगवत असताना चांगली रंगवली होती. ते म्हणले आत्ता मुक्ती त्यांना उचलून घेऊन जाईल अशा इतक्या लास्ट स्टेजपर्यंत त्यांची साधना चालू होती, आणि ती मुक्ती येऊन समोर उभारली आणि म्हणली की तुम्ही सांगा मी तुम्हाला कधी घेऊन जाऊ, असं त्यांनी एक रंगवलं त्याच्यामध्ये. म्हणजे त्यांनी अशा उत्कृष्ट साधनेत होते. आणि मग त्यावेळेस इथं सांगितलं ते त्यांच्या निमित्तात तो उपसर्ग दूर व्हायचा होता वगैरे, तर त्यावेळेस ती मुक्ती म्हणाली त्यांना की बोल तेरी रजा क्या है, तू कधी म्हणशील तेव्हा मी येणार आणि तुला घेऊन जाणार. म्हणजे त्या काय म्हणायचं, त्या तपाची शेवटी अशी शक्ती त्यांना प्राप्त झाली की जेणेकरून ती मुक्तीसुद्धा थांबली, किंवा ती नंतर येते, किंवा मी घेऊन जाणार, हे एक त्यांनी असं रंगवलेली गोष्ट होती. पण एवढ्या चांगल्या विशुद्धीला ते प्राप्त झाले होते. बस नाही की म्हणून तर सांगितलं बाय प्रोडक्ट आहे हे सगळं. आणि कारण त्यांना त्याचं नाहीच आहे, मिळालेलं आहे ते फक्त एक त्यांना. केवळ ज्ञानाचा तर काय उपयोग आहे हो. केवळ ज्ञान पण एक वृद्धीच आहे सोडा. म्हणजे आपण बघतोय केवळ ज्ञान म्हणजे विशेष महान असं काय, पण त्याचा त्यांच्यासाठी किती उपयोग आहे. तुम्हाला त्याचं एक महानता वाटती, विशेषता वाटती की केवळ ज्ञान म्हणजे अरे वा इतकं भारी, असं 3 काळ 3 लोक झळकताय त्यांच्या ज्ञानात, असं असं वगैरे. आपण त्या काय म्हणायचं बाहेरून मिळालेल्या फळाचं बघून त्याचं कौतुक करतोय, पण मिळालंय का ते फळ. ज्याला विषय करून जाणलं त्यावेळेस त्या फळाची प्राप्ती झाली आहे, तर त्या विषयाकडे लक्ष नाही आहे आपलं, आणि त्यामुळं मग त्या फळाला प्राप्त करायला जाताय तुम्ही. त्यांनी त्या विषयाला आणि साधनाला धरलंय तर तिकडं आपलं लक्ष नाही आहे. जे काय त्यांना मिळालेलं फळ आहे ते अपेक्षित करतो. तर हे म्हणूनच आपल्याला ते आपल्या पर्यायामध्ये प्रगट होत नाही. म्हणून काय सांगितलं, थोडंसं मी वाचलेलं आणि अभ्यास केलेलं थोडंसं वृत्तींबद्दलचं विशेषता सांगते. मोक्षाला म्हणजे हे करायचं कसं, आपला ते केवळ ज्ञान प्राप्त झालं म्हणजे त्याच्यानंतर लगेच मोक्षच मिळतो, म्हणजे असं आपण केवळ ज्ञानावर जास्त हे करतो निर्भर देतो. मग ह्याचं काय म्हणजे असं कशाला भर द्यायचं तेच सांगायला लागले. मुनी केवळ ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून साधना करत नाहीत. ते तर आपल्या आनंदात असे मस्त आहेत की ते सगळे एक 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 वृद्धी म्हणा, ह्या विशेषता म्हणा प्रगट होत जात आहेत. असं नाही आहे की त्याच्यासाठी ते काय करतायत. की असं तर तिथं काय सांगितलं का 12व्या गुणस्थानात आहे मी, मला आता 13व्या गुणस्थानात जायचं आहे, मला प्रगट होणार आहे, आता मी सर्वज्ञ होणार आहे, असं काहीच नाही ना. ते मिळालेलं एक फळ आहे, उपलब्धी होत जाते एक एक एकानंतर एक. पण म्हणून काय ते मुनी त्याच्या भोगामध्ये जातात असं नाही, आणि गेले तर ते रुद्धी राहत नाही. केवळ ज्ञान प्रकट झालं तर बाय डिफॉल्ट आपण सिद्धावस्थेला प्राप्त होतो ना. होणारच. ते विशिष्ट काळ आहे तेवढा गेल्यानंतर, म्हणजे आता अरिहंत दशेचा काळ जेवढा आहे तेवढा गेल्याशिवाय नाही जाणार. पण तो तेवढा 13व्या गुणस्थानाचा 14व्या गुणस्थानाचा काळ संपल्यावर नियमाने आता केवळ ज्ञानच कशाला, जो जीव 8व्या गुणस्थानापासून क्षपक श्रेणी चढतो तो जीव नियमाने मोक्षाला जाणारच.
त्याच भवात जाणार. हा आणि त्याच्या पूर्वी घ्या, जो जीव क्षयिक सम्यक दृष्टी असतो तो जीव सुद्धा नियमाने मोक्षाला जाणारच. 3 भव किंवा 4 भवामध्ये म्हटलं जातं. आणि त्याच्या मागं जावं अजून की ज्याने सम्यक दर्शनाची प्राप्ती केली तो जीव कधी ना कधी मोक्षाला जाणारच. म्हणजे एक काल आपण वाक्य बघितलं सगळं. काय वाक्य होतं कालचं? व्रती आणि सम्यक्त्वीसाठी व्याप्ती कशी लावली होती? जो वृत्ती आहे तो सम्यक दृष्टी असेलच असं असं नाही असं नाही, पण पण जो हा. सम्यक दृष्टी आहे तो वृत्ती असणार. असं व्रत घेणारच, घेणार- व्रती होणारच. त्याच्याशिवाय मोक्षाला जायला चान्स नाही आहे. म्हणजे काय म्हणलं, जो जो व्रती आहे तो तो सम्यक दृष्टी असेलच असं नाही, पण जो जो सम्यक दृष्टी आहे तो नियमाने व्रती होणारच मोक्षाला जाण्याच्या पूर्वी. त्याच्याशिवाय मोक्ष तर मिळणार नाही आहे. आणि सम्यक दृष्टी आहे तर तो मोक्षाला जाणारच. त्यामुळं एवढं सांगितलं की त्याचा काळ किती असेल हे त्याच्या साधनेवर अवलंबून आहे. पण जाणार की नाही, तर तिथं महावीरांचा जीव जेव्हा मरीची अवस्थेमध्ये होता तिथून त्याचं परिभ्रमण सुरू झालं. त्यांनी मिथ्यामताची स्थापना केली वगैरे. आणि जेव्हा तो कुठं ह्याच्या सिंहाच्या अवस्थेत आला तिथं त्याला सम्यक्त्वाची प्राप्ती झाली. त्याच्यानंतर सुद्धा अनेक भाव फिरला तो आणि मग तिथं त्याला महावीर अवस्था प्राप्त झाली जी ते पर्यायामधली. आणि मग त्या अवस्थेतून ते मोक्षाला गेले. म्हणजे सम्यक दर्शनाची प्राप्ती एवढंच एक तिकीट आहे की जे फिक्स करतं की तुम्हाला ते स्थान मिळणारच. त्यामुळं कधी जाईल ह्याचं काय गॅरंटी नाही आहे. तुमच्या कर्मांच्या बॅलन्सवर अवलंबून आहे. ते किती राहिलेत, किती स्टॉकमध्ये आहेत आणि त्याच्यावरून ते किती भाव घेणार हे ठरतं. मग त्यासाठी एक महाराजजींनी कसं घटवलं होतं की आदिनाथ भगवंतांना केवळ ज्ञान झालं ना. मग केवळ ज्ञान झाल्यावर त्यांना माहीत असतं सगळं. केवळ ज्ञानाची विशेषता काय? 3 काळ 3 लोक सगळं झळकायला लागतं ज्ञानामध्ये. मग तिथे एकांनी विचारलं की त्यांच्या ज्ञानात हे पण झळकलं असणार आहे की मरीचीचा जीव भावी तीर्थंकर आहे आणि तो असा भ्रष्ट होणार आहे, हे झळकलं असणार आहे. मग तिथं विचारलं ना भरत चक्रवर्तींनी आदिनाथांना समोशरणामध्ये काय की इथं आपण जे सगळे बसलोय ह्याच्यामध्ये कोणी भावी तीर्थंकर आहे का? मग त्यावेळेस दिव्यध्वनीतून कळलं की मरीची हा भावी तीर्थंकर आहे. आणि मग असं वाक्य ऐकल्यावर काय झालं मरीचीला? ॲक्च्युली असं म्हणलं की तो मरीची अजून समोशरणात पण गेला नव्हता. त्याला बाहेरच कळलं की मरीची हा तीर्थंकर होणार आहे भावी. आणि मग तो म्हणला आता मग ह्यांचं काय ऐकायला जायचं, मीच तीर्थंकर आहे. होणार आहे हे शब्द विसरून गेला आणि आहेच या भावनेनी काय सांगितलं त्यांनी, स्वतः आता तीर्थंकर आहे या भावनेनी ते सगळा पंथ स्थापन केले त्यांनी अनेक. आणि मग त्याच्या निमित्तामध्ये सगळ्या त्या 363 मतांची स्थापना झाली. म्हणजे आत्ताच तीर्थंकर आहे या विचाराने त्यांनी काय केलं, दिव्यध्वनीपासून दूर राहिला. मग तिथं एकाने विचारलं, म्हणले आदिनाथांनी एवढंच का सांगितलं की मरीची भावी तीर्थंकर आहेत, हे का नाही सांगितलं की ते असं मिथ्या पथाला जाणार आहेत, असं त्यांच्या निमित्तामध्ये सगळं चुकीचा प्रचार होणार आहे, हे सांगितलं असतं तर कोण तर अडवलं असतं जाऊन त्यांना, निगेटिव्ह होणार आहे का नाही सांगितलं? ते प्रश्न विचारले काय म्हणतात नाही ते काय त्यांनी एवढ्या वेळानं जाणार आहे तीर्थंकरवरून, हे पण सांगितलं असतं तरी चाललं असतं. त्यांचे भाव वाढायला पाहिजेत की. म्हणजे जेवढं विचारलं ना तेवढं सांगते, ते जास्त सांगत नसते. म्हणून जिज्ञासा झाली ना. स्मिताताई, बोला. या पंचम काळात जे खरे गुरु आहेत त्यांना सम्यक दृष्टी किंवा सम्यक ज्ञान होतं का? होतं ना. सम्यक दृष्टी, अविरत सम्यक दृष्टीपासून 4थ्या गुणस्थानापासून जीव आहेत ते सगळे सम्यक्त्वाला धारण करू शकतात. म्हणजे संयम असायला पाहिजे असं नाही, पण तो संयमी होणार हे निश्चित आहे. बहिरंगातल्या संयमावरून तुम्ही सम्यक्त्वाचा निर्णय करू शकत नाही, कारण संयम ही चारित्र्याची पर्याय म्हणतो आपण. म्हणजे बहिरंगात दिसणारं तुम्ही त्याच्यावरून संयम असंयम ठरवताय. आणि सम्यक दर्शन ही श्रद्धा गुणाची परिणती आहे. मग एका गुणाचा निर्णय दुसऱ्या गुणावरनं आपण करू शकत नाही. जसं म्हणलं की राम होते, काय होते सांगा, क्षयिक सम्यक दृष्टी होते. पण जेव्हा सीतेचं हरण झालं त्यावेळेस राम काय करत होते,
असे इतके ढसाढसा रडत होते. तिथं कुठं जाऊन त्या झाडाला विचारतायत, ओरडतायत माझी सीता कुठं आहे, तिथं फुलं पानं पक्षी कोण असतील सगळ्याला विचारत सुटले होते. सांगा सम्यक दृष्टी होते का नाही? होते की का बरं? रडायला लागलाय बाहेर, असं ओरडायलाय, कोणाला पण विचारायला ते काय सांगते का? जमिनीला, आकाशाला, कुठं काय असेल त्याला, सगळ्या जड अचेतन सगळ्या गोष्टींना पकडून आपल्यावरून विचारतात. आपण ठरवत नाही. मग तिथं सांगितलं की सम्यक दर्शन आहे की नाही हे तुम्ही बहिरंगातनं बघायला गेला तर नियमाने तुम्हाला नाही, निर्णयच होणार नाही आहे त्याचा असं काय. कारण बहिरंगात तुम्हाला दिसत नाही. सम्यक्त्वीचं लक्षण बाहेर काही दिसण्यासारखं नसतं. श्रद्धा आहे ना ते शेवटी. मिथ्या दृष्टी आहे हे तर तुम्हाला कसं कळणार आहे सांगा? म्हणजे जिथं ज्ञानामध्ये श्रद्धानामध्ये त्यांच्या बदल झालाय, परिणामामध्ये तसं व्हायलाच पाहिजे, दिसायलाच पाहिजे असं नाही आहे. दिसणार आहे भविष्यामध्ये. त्यांनी नियमाने विरक्तीकडेच वळतो तो जीव, संयमाकडेच वळतो. काळ किती जाईल असं त्याचं काय त्याच्यावर अवलंबून आहे. पण म्हणून तो जीव असंयमी आहे, रडतोय किंवा ओरडतोय किंवा सांगितलं आता श्रेणिक राजा काय करतोय नरकामध्ये, हाणामारी काटाकाटी सगळं चालू आहे नरकात. तर नारकीप्रमाणे सगळ्या क्रिया करतोय तो तिथं. तरी सुद्धा सम्यक्त्वाला एवढी सुद्धा बाधा नाही. क्षयिक सम्यक दृष्टी आहे श्रेणिक सुद्धा. मग तुम्ही कशावरून म्हणणार आहे की सम्यक दर्शन हे बहिरंगातल्या या सगळ्या क्रियेमुळं नसतं किंवा असतं? हे त्याचं लक्षण नाही. मग कशासाठी सांगत होते? रामाचे प्रश्न विचारले हां, आदिनाथांनी. त्यांनी सम्यक ज्ञानी आहेत की नाही तर? हां, म्हणजे या काळात असतात की नाही असा तुमचा प्रश्न होता ना. तर सांगितलं की सम्यक दर्शनाला कुठलाही द्रव्य, कुठलंही क्षेत्र, कुठलाही काळ आणि कुठलाही भाव बाधक नसतो. कारण सम्यक दर्शन ही आपली स्वाभाविक परिणती आहे. आपण ते आपल्या पुरुषार्थाने, आपल्या परिणमनाने त्याची प्राप्ती होतीये. बहिरंगातल्या कुठल्या निमित्तामुळं सम्यक दर्शन होतं असं नाही. पंचम काळ आहे म्हणून होत नाही, किंवा भरतक्षेत्र आहे म्हणून होत नाही, दुःखमा काळ आहे म्हणून होत नाही, किंवा आम्हाला सहन नसलं मिळाले हीन म्हणून होत नाही. कुठल्याही गोष्टीची बाधा नाही. तिथं सांगितलं की तुम्हाला एक फक्त प्रत्यक्ष प्रामाण्यसहित ज्ञान पर्याय आणि आपला प्रत्यक्ष तो जो विषय आहे ध्रुवशुद्ध आत्मा, त्याला जेव्हा आपण प्रत्यक्ष जाणतोय तर तिथं नियमाने अनुभव होणारच. आपण बाहेर बघत बसतो हीच तर चूक आहे आपली. जेव्हा आत्म्याला विषय बनवतोय तर तिथं या विचाराने बसत नाहीये की मी कोणाला जाणतोय. मग मी आज महाराजांच्या प्रवचनमध्ये तेच ऐकलं की आत्म्याला प्रत्यक्ष जाणायचं आहे म्हणतो, पण साधन कसलं घ्यायला जातो म्हणले परोक्ष ज्ञानाचं. कसलं? स्मरण वगैरे अशा परोक्ष ज्ञानाचं, किंवा तो मी होतो, किंवा ते म्हणजेच मी आहे जसं सोहम म्हणता तुम्ही. मग त्या परोक्ष ज्ञानाकडून तुम्ही स्वतःकडे जायला जाता तर आत्मा दिसणार नाही, अनुभव होणार नाही. मग प्रत्यक्ष जाणा आहे तुमच्याजवळ, करू शकता तुम्ही. त्याच्यासाठी स्वाध्याय केलाय तुम्ही अनेक वेळा. मग त्या स्वाध्यायातून फक्त निर्णय करायचा आत्ता की हा मी आहे आणि तो मी जाणू शकतो स्वतःला. याचा कॉन्फिडन्स आला तर कुठलाही जीव स्वतःला जाणू शकतो. बहिरंगात त्याला निमित्त हजर असणार आहे, नाही असं नाही आहे. पण तुम्ही निमित्ताकडे पाहत राहिलात तर ते निमित्त तुम्हाला कधी मिळेल आणि मग मी अनुभव घेईन, सम्यक दर्शन प्राप्त करेन. ही तर सांगितलं की निमित्तावर जो विसंबला त्याचा कार्यभाग संपला. म्हणून कोणावर अवलंबून राहू नका. जर सांगितलं ना शास्त्रामध्ये असं की तुम्ही जर स्वतःचा अनुभव घेऊ शकता तर ते कथन समीचीनच आहे, मिथ्या नाही. तर पुढं काय सांगत होते मी की या सगळ्या रुद्धी मुनी. बोला. पण स्वतःला जाणणं हे एक त्या मुमेंट आहे ना फक्त. ते मी आता स्वतःला जाणले, ते फक्त मुमेंट. त्या मुमेंट मध्ये मी जाणले स्वतःला. मग आफ्टर दॅट काय करायचं नंतर? तुम्हाला तुम्ही जाणताय ना मी मयूर आहे, नंतर काय करताय? असं आपण जाप करत बसतो का मी मयू आहे, मी मयू आहे, मी मयू आहे असं?
मग तिथं आपल्याला तो अनुभव सतत चालू आहे ना ज्ञानामध्ये. तुम्ही खाताय तरी आहे तुमचं ज्ञान तुम्हाला की मी स्त्री आहे, मी मनुष्य आहे, माझं नाव हे आहे. काय करताय तुम्ही तिथं? मग ज्ञानीची धारा अशी असती, जेव्हा एकदा समजलं ना मी आत्मा आहे, तर सगळीकडे ज्ञान रूपाची धारा सहज असते. क्रिया बाहेरंगातनं तुम्हाला सगळ्या सामान्य दिसतील तुमच्यासारख्या, पण ज्ञानाचं परिणमन सतत ज्ञान रूपाने चाललं ह्याचं भावभासन असतं त्याला. आणि मग तेच भावभासन त्याला आपल्या वृद्धीमध्ये विकासामध्ये मदत करतं. आणि मग तुम्हाला दिसेल बाहिरंगामध्ये हळूहळू झालेली त्याच्यामध्ये प्रगती. पण ज्ञानाची धारा काय आहे हे बघा आपल्यासाठी. म्हणजे त्याचं ज्ञान कसं असतं की मी आता उदाहरण दिल्यासारखं तुम्ही आई आहात, तुम्ही मुलगी आहात कोणाची, मग ते आपल्याला असं सारखं म्हणावं लागतं का की मी आई आहे, मी आई आहे, मी आई आहे? काय आपण ध्यान करतोय का कुठं बसून? महाराजांनी एकदा उदाहरण दिलं होतं ना हे, की ती नवीन लग्न झालेली वधू आहे आणि ती स्वयंपाक करतीये म्हणले सगळं, किंवा कोण आता घरात आहेत सगळ्यांच्या मध्ये बसली आहे, काहीतरी व्याप आहे तिच्या मागं, पण म्हणली माहेरची धारा ज्ञानामध्ये. मग कशी सतत चालू आहे तिथं? ती काय ते काम सोडून असं हातावर हात ठेवून रूममध्ये बसून म्हणती का की मी तिथली आहे, त्या घरातली आहे, माझे माहेरचे लोक, माझे आई वडील? असं बसावं लागतं काय काही ठिकाणी तिला विचार करायला त्यांचं? असं नाही आहे. सतत ज्ञानामध्ये धारा चालू आहे ना तिच्या. कार्य तर बहिरंगात सगळं करतीये नॉर्मली जसं चालू असायला पाहिजे तसं, पण ज्ञानामध्ये काय चालू आहे? मी आहे किंवा ते म्हणजे आता ज्ञानीची ही धारा आहे. आणि तुमच्या लौकिकामध्ये तुमचं सगळं तुम्ही लावून घेऊ शकता. मुलगा शाळेला गेलाय, समोर नाही आहे, सांगा किती वेळा विसरता तुम्ही मला मुलगा आहे म्हणून? तो जोपर्यंत येत नाही तो विसरलेला असतं का काय? आता काय करावं? झालं, विसरल्यावर लवकर मुक्त होणार मग तुम्ही. म्हणजे आहे ना ज्ञानामध्ये, मुलगा आहे मला, तो आहे कुठंतरी, म्हणजे तो येणार आहे. सतत धारा तीच आहे ना ज्ञानामध्ये. तो 4 वाजता येणार आहे, 5 वाजता येणार आहे, आला म्हणजे लक्ष आहे तिकडं, भलेही बाहेरंगात तुम्ही दाखवत नाहीये तरी सुद्धा. मग तसं म्हणलं ज्ञानी आपण होऊ शकतो. फक्त एकदा तसा अनुभव करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा. एकदा ध्यान असं सिरियसली करा ना, तर मग ती धारा तुम्हाला काय म्हणायचं, ते ध्यान प्राप्त होण्यासाठी, ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी परत नाही तसा पुरुषार्थ करावा लागणार परत परत. जर एकदा तो विषय मिळाला, आपण जिंकलं नाही एका पर्यायामध्ये, तर सहजतेने तुम्ही ध्यान करू शकता. म्हणजे ध्यान चालू राहू शकतं तुमचं. आणि त्या ध्यानाची एक आवड निर्माण होती हो अंतरंगामध्ये आपल्याला, की जर तो अनुभव आनंद दिलाय मला, तर पुन्हा घ्यावा असं का वाटत नाही तुम्हाला? सांगा, एखादी डिश खाल्ली आणि त्याचा तुम्हाला आनंद झाला, ही छान आहे, परत परत खावं वाटतं का नाही? तर त्यासाठी सांगितलं त्यांनी की म्हणले सकाळी तुम्ही डिश खाल्ली होती बरं का एखादी, आणि मग ते छान वाटली तुम्हाला, आता काहीच नाही आहे, खाऊन गेलं पोटात, सगळं झालं. म्हणले जिभेवर नाही आहे, ताटात नाही आहे, समोर नाही आहे, पण म्हणले दिवसभर का बरं? टेस्ट चालू असते त्याची, रस चालू असतो त्याचा, का बरं? आत्ता खाल्ल्यासारखा अनुभव करता तुम्ही तो. मग शेवटी ज्ञानाने आहे ना वेदन तुम्हाला, मग ज्ञान बदला ना, तो विषय बदला त्या ज्ञानाला दिलेला आपण. मग मी आत्मा आहे म्हणल्यावर ती टेस्ट त्या ज्ञानीला सांगितलं, एकदा त्यांनी घेतलं ना, निरंतर त्याचा स्वाद पाझरत असतो त्याला. आणि मग म्हणून तर अनेक वेळा सांगितलं की त्या मुनींच्या उपसर्गामध्ये त्यांना का ज्ञान रूप दिसतो आपण स्वतः, असं का दिसत नाही की कोणीतरी मला त्रास देते, हे शरीराला त्रास होतोय, दुःख होतंय, फाडलंय शरीर, किती वेदना आहेत शरीरामध्ये, का दिसत नाही तिथं? अशी धारा असते त्यावेळेस त्यांची की मी म्हणजे ज्ञान आहे, मी म्हणजे हे शरीर नाही आहे, जड नाही आहे. उपयोग तिकडे नसतेच. मग तशी दशा कधी येणार आहे, कसं होणार आहे? आपल्याला आता किती उपसर्ग आहेत, आणि मग एवढ्या छोट्या उपसर्गामध्ये जर आपण ज्ञान रूप राहू शकत नाही, कसं मोक्षाला जाणार? जायचंय का मोक्षाला? ज्याला जायचंय ना त्यांनी स्वतःला स्वतःच्या नावापासून वेगळं बघा, स्वतःच्या शरीरापासून वेगळं बघा, स्वतःची आयडेंटिटी बदला, तर तुम्हाला ते काय म्हणतात ते मोक्ष मिळेल तुमचा. नाहीतर मग त्यालाच धरून बसणार. काल सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे त्या सुंदरतेशी जोडलं होतं ना तिने स्वतःला, तसं तुम्ही तुमच्या शरीराशी जोडलंय स्वतःला, तुमच्या आत्ताच्या वर्तमानातल्या पर्यायाशी जोडलंय. मी म्हणजे हेच,
असं नाही आहे. तुमचं स्वरूप वेगळं आहे, तुमचं अस्तित्व वेगळं आहे ह्याच्यापासून. काल म्हटलं सगळं एकदा प्रॅक्टिकली करून बघा. या आरशात बघता वगैरे तुम्ही तर काय आरशात बघताना काय विचार करायचं, सगळीकडे कुठं आरशा असेल तिथं सगळीकडे बघताना सगळीकडे हाच विचार करायचा की दिसतंय ना हे सगळं राख आहे. याच्यामध्ये माझं अस्तित्व नाही, याच्यापासून किती वेगळा आहे मी. आणि मग ते जर अस्तित्व या पर्यायातून नष्ट झालं, मी आत्मकल्याण नाही केलं तर नारकी होणार किंवा असं तिर्यंच होऊन अशा शूद्र भवामध्ये जाणार. काय विचारते का कोण? मग तिथं मी हॅलो. हा बोला. समीचीन म्हणजे काय नाही कळलं मला. खरं समीचीन म्हणजे खरं, सम्यक, योग्य, म्हणजे यथार्थ. जे काय शास्त्रात सांगितलेलं कथन असतं ते सगळं योग्य असतं, यथार्थ असतं. त्याला म्हणलं समीचीन. तर म्हणून स्वतःचं अस्तित्व स्वतःमध्ये अनुभवा, त्यालाच अनुभव म्हणलंय, त्यालाच सम्यक दर्शन म्हणलंय. तोच स्वात्मानुभव आहे. तर असा अनुभव घेणारे ते भावलिंगी संत, त्यांनाच सांगितलं या 64 वृद्धी प्रगट होतात. आपला अनुभव कसा असतो, सगळा बाहेरच्या गोष्टींना धरून असतो. ते म्हणजे मी, किंवा मी म्हणजे काय, धंदावाला, कारखानदार, काय दुकानदार, मामा. मग हे कुठून आयडेंटिटी केली आपण, बाहेरून. मग तसं सांगितलं की एक राजा होता आणि त्याला सांगितलं की तो सगळ्या व्यापामध्ये होता, त्याचं सगळं रोजचं राजकारभार बघणं आणि त्याच्यामध्येच व्यस्त सारखं. मग एक दिवस तो त्रस्त झाला होता फार, त्याला काय म्हणायचं, उबला होता खूप त्याच्यापासून. आणि मग तो एका साधूंकडे गेला तशा त्रस्त अवस्थेमध्ये आणि त्यांना सांगितलं की म्हणला मला आता बस झालंय, हे नको झालंय, काय करू मी. म्हणला कुठून तरी मला हे सोडावं वाटायलंय, मुक्त व्हावं वाटायलंय ह्याच्यातनं. मग त्या साधूंनी सांगितलं सोड ना मग, कशाला तू. म्हणजे त्यांनी काय केलं होतं राजाने एक दिवस, की असंच नगर भ्रमण करत असताना एक शेतकरी होता आणि तो आपलं मस्त दिवसभराचं रुटीन त्यांनी समोर उभारून बघितलं राजाने त्याचं. म्हणला दिवसभर शेतात काम करणार, दमला की जाऊन झाडाखाली मस्त भाकरी खाऊन झोपणार आणि एकदम आनंदी दिवस रात्र. ते बघितल्यावर अजून अस्वस्थ हा. म्हटला हे दिवस रात्र मातीत काम करते आणि तरी हसते, आणि मी असं राजमहालातल्या राज थाटात जगतो तरी पण अशांत आहे. मग जाऊन त्यांनी त्या साधूला विचारलं असं असं म्हणून. मग साधूला उपाय विचारला. मग साधूनी सांगितलं सोपं आहे, तू काय कर, तुझं राज्यकारभार कोणाला तरी सोपवून दे आणि तू पण तसं जगू शकतोस. मग त्यांनी म्हणला माझा मुलगा 5 वर्षाचा आहे, त्याला कशा राजा बनवू मी, तो काय, त्याला काय आता ॲबिलिटी नाही आहे तशी की तो राज्यकारभार बघेल वगैरे. मग ठीक आहे म्हणला, तू एखादा कॅपेबल माणसाला दे. मग तुम्हीच घ्या म्हणून सांगितलं त्या साधूला. मग साधू भारी होते बरं का, ते म्हटलं ठीक आहे मी घेतो काय. आणि मग त्याला तुला रिटायरमेंट घ्यावी लागेल म्हणून सांगितलं त्याला. पहिल्यांदाच काय म्हणायचं, करार करून दिला की सगळ्या कार्यातनं तुला, सगळ्या जबाबदारीतनं तुला बाहेर पडावं लागेल, तर मी ते सगळं घेणार. मग ठीक आहे म्हटला, मला छान झालं, बरं झालं म्हटलं, मी सगळ्यातनं मुक्त झालो आता. आणि राजाने काय केलं, त्यांनी सांगितलं सगळं त्याला, सगळ्याचं जबाबदारी फॉरवर्ड करून टाकली. आणि मग ते त्यांनी सांगितलं तुझा राज्य खजान्यावर काही अधिकार नाही, तुला राज्यकारभारातल्या कुठल्या गोष्टीवर काय अधिकार नाही. मग ते असं म्हटल्यावर राजा म्हणला ठीक आहे आता मी, बरं झालं की मला. मग तू काय करणार तुझ्या उदरनिर्वाहासाठी म्हणून साधूनी विचारलं. तर तो म्हणला मी एखादी नोकरी करेन, काय असं, आणि कुठंतरी पोट भरायचाच प्रश्न आहे ना, मी नोकरी करेन. मग त्यावेळी साधूनी म्हणलं तुला नोकरीच करायची आहे ना, तर तू माझ्याकडंच नोकरी कर. मग म्हटला की सगळं राजकारभार तू बघायचं, पण कसले राईट्स तुला नसणार, आणि एक कंडिशन की मी त्या राजमहालात नाही राहणार, मी राहणार माझ्या कुटियामध्येच, पण सगळं तू हँडल करायचं. मग चालतंय म्हटलं, आणि तो सगळं त्याचा राज्यकारभार एकदम रुटीन व्यवस्थित सुरू केला. मग अनेक दिवसांनी साधू कुटियामधून परत राजमहालात आल्यावर विचारला
म्हणजे राजा म्हणला होता ना पहिल्यांदा आल्यावर, म्हणला माझी झोप हरवली आहे, मला काय अन्न गोड लागत नाही, माझं पोट भरत नाही, मला खूप अस्वस्थता वाटते, असं सगळं सांगितलेलं. मग आता जाऊन परत साधूंनी विचारलं, म्हणले कसं वाटतंय आता राजा? आता राजा एकदम टणटणीत झाला होता आणि एकदम मस्त सुखी दिसत होता. म्हणला की नाही, म्हणलं आता एकदम माझं लाईफच चेंज झालं आहे. मग त्यांनी विचारलं असं कसं काय, सांगा मला. राजाने विचारलं, म्हणला तेच काम करतोय मी, तिथंच आहे, सगळं माझं रुटीन पण तेच आहे. मग का असं बदल झाला, का झाला, का झाला सांगा. डोक्यासारखे आपले ते आज दिवसभर विचार करा, रात्रभर, आणि उद्या सांगा. तुमच्या डोक्यासाठी एक खाद्य. आणि तसं तुम्हाला करायचंय बरं का, म्हणजे म्हणून त्याच्यासाठी त्या राजाकडे बघा, नाही तर राजाला धरूनच झोपाल कुठं तरी डोक्यात. कारण त्याचं काही लॉस आणि प्रॉफिट त्याचं काहीच नाहीये ना, म्हणून काय पण जे काय रिझन काय होणार ते मागचं, साधूचं रिझन काय ह्याच्यावर विचार करा. दुसऱ्याचं काय म्हणतात ते, दुसऱ्याच्या डोक्यावरचं ओझ आहे ते, माझं नाहीये, असं त्याचा अर्थ. होय ना. थांब, उद्या घटवते तुझ्यावर, उद्या म्हणजे अजून थोडंसं समजेल जास्त. आपल्यावर घटवा म्हणजे जास्त कळणार आहे. हो. जाणं. स्वतःच्या अस्तित्वाला जाणं. स्वतःचे रूप ज्ञान आरशामध्ये पहा. ज्ञानमय आहे, या धारेतच राहा. ज्ञान सोडून माझे अन्य रूप नाहीच. ज्ञानाशिवाय माझे अस्तित्व नाहीच. ज्ञान आनंद स्वरूपोहम. ज्ञाता मात्र स्वरूपोहम. ओम. विसर्जन. नमो अरिहंताण.